जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवरती। आज आपण मिथुन लग्न आणि मिथुन राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना ग्रहांच्या प्रभावशाली स्थितीमुळे जीवनात कोणते बदल घडवून आणू शकतो, या सर्व गोष्टींचा सखोल आणि अभ्यासपूर्ण आणि विस्तृत असा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिथुन लग्न म्हणजे काय। शास्त्रकारांनी 16 प्रकारच्या जन्मकुंडली दिलेल्या आहेत। त्यातील ज्या ठिकाणी वरती सर्वात वरती जन्मलग्न असे किंवा जन्मकुंडली किंवा लग्नकुंडली असे नाव असेल आणि त्या ठिकाणी प्रथम स्थानामध्ये 3 अंक असेल तर त्या मिथुन लग्नवाल्या जातकांनी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहावा। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही चंद्रमा या 12 स्थानांमध्ये कुठेही असेल आणि त्या जागेवरती जसे 3 अंक असेल तर मिथुन राशीवाल्या जातकांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नये, कारण की या व्हिडिओच्या शेवटी किंवा या व्हिडिओमध्ये आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत की मिथुन लग्न आणि मिथुन राशीवाल्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण संकेत या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। या महिन्यामध्ये सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या महत्त्वपूर्ण राशी परिवर्तनामुळे आर्थिक स्थिती, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, कुटुंब, करिअर आणि भाग्याच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी तुम्हाला नवनवीन घडामोडी घडण्याची शक्यता या काळामध्ये निर्माण होताना बघायला भेटणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना। कारण की या महिन्यामध्ये सलग बुध भगवान 3 वेळा राशी परिवर्तन करत असल्यामुळे या काळामध्ये व्यवसाय, व्यवहार, निर्णय क्षमता, व्यावसायिक संपर्क, डिजिटल माध्यम आणि विशेष म्हणजे आर्थिक नियोजन या सर्व क्षेत्रांमध्ये वेगवान बदल तुम्हाला या काळामध्ये अनुभवायला मिळणार आहे। तर दुसऱ्या भावामध्ये उच्च राशीचे गुरु भगवान, दुसऱ्या स्थानातील गुरु भगवान आणि उच्च राशीतील असल्यामुळे ते अत्यंत प्रभावशाली इन्कम सोर्सच्या बाबतीत सर्व गोष्टींनी फायदेदायक देणार आहे। कर्मस्थानातील शनी भगवंताची ही स्थिती स्थिरता देणार आहे। तर भाग्यस्थानातील राहू भगवान आणि कर्मस्थान किंवा पराक्रम स्थानातील केतू भगवान या सर्व ग्रहांच्या संयुक्त परिणामांमुळे जीवनाला एक नवीन दिशा मिळण्याचे संकेत या ऑगस्ट 2026 मध्ये मिळताना बघायला भेटणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना। धन, कुटुंब, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, वैवाहिक जीवन, प्रेम संबंध, विशेष म्हणजे मालमत्ता, परदेश आणि सोशल मीडिया किंवा युट्यूब डिजिटल व्यवसाय, सरकारी कामे तसेच आध्यात्मिक प्रगती या सर्व विषयांवर ग्रहांची विशेष कृपा किंवा परीक्षा कशी असेल या सर्व गोष्टींची आपण क्रमवार या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी। या महिन्यामध्ये सर्वात प्रथम सूर्य भगवान जे की 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे द्वितीय स्थानामध्ये ज्या ठिकाणी उच्च राशीचे गुरु भगवान आणि बुध ग्रह देखील विराजमान आहे। बुध गुरु आणि सूर्य भगवंताची युती अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे या काळामध्ये धन, वाणी, कुटुंब, आर्थिक नियोजनाशी संबंधित इतर सर्व विषयांमध्ये सर्व बाजूने फायदेशीर गोष्टी ठरणार आहेत ऑगस्ट या महिन्यामध्ये। द्वितीय स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत धनसंचय, बचत, कुटुंब, वाणी, विशेष म्हणजे मौल्यवान वस्तू, अन्न आणि आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे। या द्वितीय स्थानामध्ये सूर्य, बुध आणि गुरु भगवंताची युती विशेष करून अत्यंत प्रभावशाली असणार आहे, कारण की या द्वितीय स्थानातील सूर्य भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती या काळात पडत असल्यामुळे अचानक बदल तुम्हाला जाणवणार आहे। संशोधनाच्या संबंधाने, वारसा हक्क किंवा गुप्त विषयाच्या संबंधाने सर्व बाजूने तुम्हाला सकारात्मक घडामोडी या काळामध्ये म्हणजे घडताना बघायला भेटणार आहे। फक्त या काळामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या सर्व बाजूनी सुरक्षिततेची किंवा आर्थिक बाबतीत सर्व बाजूनी पायाभरणी करण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे। त्याच्यानंतर ते सूर्य भगवान जे की 17 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026 या काळामध्ये स्वतःच्या राशीमध्ये पराक्रम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये सूर्य भगवान गोचर करत आहे आणि तृतीय स्थानात अगोदरपासूनच केतू भगवान विराजमान आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत तृतीय स्थानामध्ये पराक्रम, स्थैर्य, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, लेखन, विशेष म्हणजे सोशल मीडिया, जाहिरात, मार्केटिंग फील्ड आणि लहान प्रवास किंवा भाऊ बहीण या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत तृतीय स्थानाला संबोधलेले आहे। या स्थानामध्ये केतू भगवान आणि सूर्य भगवंताची युती असल्यामुळे या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी भावना आणि उतावीळपणा टाळून तुम्ही सर्व गोष्टी शांत चित्तानी आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण की या ठिकाणची पराक्रम स्थानातील सूर्य भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या भाग्यावरती पडत आहे। भाग्यावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल। धार्मिक कार्य तुमच्या हातून घडणार आहे आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षण, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि दूरचा प्रवासही या काळामध्ये सर्व बाजूने अनुकूल वातावरण देऊ शकतो। या काळामध्ये विशेष म्हणजे बघायला गेले तर मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांसाठी मंगळ भगवान जे की 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये लग्न स्थानामध्ये एकच दिवस लग्न स्थानामध्ये मंगळ भगवान या काळामध्ये गोचर करत आहे। त्याच्यानंतर तेच मंगळ भगवान 2 ऑगस्ट 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे लग्न स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत लग्न स्थान म्हणजे प्रथम स्थानामध्ये व्यक्तिमत्व बघितले जाते। व्यक्तीचे आरोग्य, व्यक्तीचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि विशेष म्हणजे स्वभाव आणि जीवनाच्या सर्व बाबतीत दिशा दर्शवणारे स्थान कालपुरुषाच्या कुंडलीने किंवा कालपुरुषाने प्रथम स्थानाला संबोधलेले आहे।
मंगळ भगवंताची लग्न स्थानातील मिथुन राशीच्या प्रभावामुळे व्यक्तीची धाडस वाढणार आहे, कार्यक्षमता वाढू शकते, तर नवीन कामाची सुरुवात करण्याचा हा काळ सर्व बाजूने तुम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. या मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती पडत आहे. चतुर्थ स्थानावरती ही दृष्टी पडत असल्यामुळे घरगुती जबाबदाऱ्या वाढणार आहे. मालमत्तेशी संबंधित निर्णय तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे वाहन किंवा घराच्या दुरुस्तीची शक्यता या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ज्यांना कोणाला घराचे रेनोव्हेशन करायचे आहे, जुने विकून नवे घ्यायचे किंवा काहीतरी नव्यांमध्ये रेनोव्हेशन करायचे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्यानंतर या प्रथम स्थानातील मंगळ भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती पडत आहे. सप्तम स्थानावरती दृष्टी पडत असल्यामुळे वैवाहिक जीवनात तुम्हाला स्पष्ट संवाद सर्व बाजूने आवश्यक असणार आहे. भागीदारीमध्ये तुम्ही निर्णय सर्व बाजूने विचारपूर्वक घ्यावा आणि विशेष म्हणजे या काळामध्ये व्यावसायिक सहकार्यांमध्ये नवीन संधी तुम्हाला मिळताना बघायला भेटणार आहे. मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना या मंगळ भगवंताच्या गोचरमुळे. त्याच्यानंतर या लग्न स्थानातील मंगळ भगवंताची अष्टमस्थ दृष्टी अष्टम स्थानावरती पडत आहे. अचानक आर्थिक लाभाची शक्यता दिसत आहे. फसलेले पैसे तुमचे रिटर्न येऊ शकतात. संशोधन आणि गूढ विषयांमध्ये तुमचा या काळामध्ये रस वाढणार. विमा, कर आणि वारसाच्या संबंधित विषयांमध्ये तुम्हाला सर्व बाजूने प्रगती होताना बघायला भेटणार आहे. मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना या ऑगस्ट 2026 मध्ये. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 7 जुलै 2026 ते 5 ऑगस्ट 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये लग्न स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत बुध भगवान. या महिन्यामध्ये 3 वेळा सलग राशी परिवर्तन करत असल्यामुळे या काळामध्ये संवाद, व्यवहार, आर्थिक नियोजन आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल तुम्हाला सर्व बाजूने अनुभवायला मिळणार. विशेष करून या पहिल्या टप्प्यामध्ये बुध भगवान 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे लग्न स्थानामध्ये बुध भगवान गोचर करत आहे. या काळामध्ये तुमची विचारशक्ती वाढणार आहे. विशेष करून तुमची संवादांमध्ये नवीन संधी म्हणजे संवादातून तुम्हाला नवीन संधी या काळामध्ये मिळणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. मुलाखत, सादरीकरण आणि या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या चर्चांमध्ये सर्व बाजूने तुम्हाला यश बघायला भेटणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फायदेशीर असणार आहे. हा 5 दिवसाचा पहिल्या टप्प्यातील मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना ऑगस्ट महिन्यात. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे 6 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे द्वितीय स्थानामध्ये या काळामध्ये बुध भगवान गोचर करत आहेत. बुध भगवान द्वितीय स्थानामध्ये अगोदरपासून सूर्य भगवान आणि उच्च राशीतील गुरु भगवान या काळामध्ये असल्यामुळे ही सर्वात शुभ युती आणि अत्यंत प्रभावी धनयोग निर्माण करण्याची युती मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या काळामध्ये तुम्हाला आर्थिक व्यवहार अधिक सुरळीत होताना बघायला भेटणार आहे. व्यापारात नवीन करार मिळतील. बोलण्याचा तुम्हाला सर्व बाजूने किंवा बोलण्यातून तुम्हाला सर्व बाजूने फायदा बघायला भेटणार आहे. कुटुंबातील वातावरण तुमचे सकारात्मक राहील आणि गुंतवणुकीसाठी ह्या योग्य संधी किंवा योग्य संधी ओळखून लाभ घेण्याचा काळ असणार आहे. त्याच्यानंतर तेज बुध भगवान 22 ऑगस्ट 2026 ते 6 सप्टेंबर 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये गोचर करत आहेत. आणि या काळामध्ये केतू भगवान पराक्रम स्थानात विराजमान आहे आणि त्याच ठिकाणी सिंह राशीमध्ये सूर्य भगवान देखील स्वतःच्या राशीमध्ये या काळामध्ये म्हणजे विराजमान असल्यामुळे या काळामध्ये सोशल मीडिया, डिजिटल क्षेत्रामध्ये सर्व बाजूने प्रगती बघायला भेटणार आहे. विशेष करून या काळामध्ये तुमची सर्व बाजूच्या डिजिटल क्षेत्रात तुमची प्रगती वाढणार आहे. नवीन संपर्क निर्माण होतील आणि मार्केटिंग, जाहिरात, लेखन क्षेत्रात देखील या काळामध्ये यश मिळणार आहे. छोट्या मोठ्या प्रवासातून तुम्हाला व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये वर्तवली जात आहेत मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर गुरु भगवान जे की 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये या काळामध्ये उच्च राशीचे गुरु भगवान विराजमान आहेत. उच्च राशीचे गुरु भगवान द्वितीय स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे या काळामध्ये मिथुन लग्न आणि मिथुन राशीवाले जातकांसाठी हा काळ अत्यंत सामर्थ्यशील गोचर मानले जाऊ शकते. कारण की या काळामध्ये धन, कुटुंब, ज्ञान, संस्कार, वाणी आणि आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टींच्या विषयांवर गुरु भगवंताचा सर्व बाजूने सकारात्मक प्रभाव बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे योग्य नियोजन, संयम आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर भविष्यासाठी तुम्हाला सर्व बाजूने भरभक्कम पाया तयार करण्यासाठी ही उत्तम संधी येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने बघायला भेटणार आहे. या द्वितीय स्थानातील कालपुरुषाच्या कुंडलीने द्वितीय भावाला धनसंचय, बचत, कुटुंब, वाणी आणि मौल्यवान वस्तूचे किंवा आर्थिक सुरक्षिततेच्या बाबतीत सर्व बाजूने प्रयत्न करणं किंवा आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत सर्व बाजूच्या प्रयत्नांना सफलता देणारे स्थान कालपुरुषाने द्वितीय स्थान मानलेलं आहे. द्वितीय स्थानातील गुरु भगवान उच्च राशीचे असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूने अत्यंत आर्थिकतेच्या बाबतीत चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे. आर्थिक निर्णयांमध्ये तुमचे शहाणपण वाढणार आहे आणि कुटुंबामध्ये तुम्हाला मोठ्याचे मार्गदर्शन लाभणार आहे. या द्वितीय स्थानातील गुरु भगवंताची पंचमस्थ दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती या काळामध्ये पडत आहे. षष्ठ स्थानावरती या गुरु भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे पंचमस्थ तुमच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला प्रगती बघायला भेटणार आहे. शत्रूवरती विजय मिळवण्याची क्षमता वाढेल. न्यायालयीन किंवा प्रशासकीय विषयांमध्ये तुम्हाला सर्व बाजूने सकारात्मक गोष्टींचा फायदा बघायला भेटणार आहे. आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही योग्य उपचाराची बाबतीत जे काही प्रयत्न करत होतात त्या गोष्टींमध्ये देखील तुम्हाला या काळामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. या द्वितीय स्थानातील उच्च राशीच्या गुरु भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम भावावरती पडत आहे. अचानक धनलाभ या अष्टमाच्या दृष्टीमुळे बघायला भेटणार आहे. सप्तमस्थ दृष्टीमुळे संशोधन, विमा, वारस हक्क किंवा गुप्त विषयांमध्ये लाभ मिळेल.
तुमचे अडकलेले पैसे देखील या काळामध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर या द्वितीय स्थानातील उच्च राशीच्या गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती म्हणजे दशम स्थानावरती या काळामध्ये पडत आहे. करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुम्हाला या काळामध्ये सहकार्य प्राप्त होणार आहे. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल आणि सरकारी क्षेत्रात जे कोणी काम करत आहात, प्रमोशन पाहिजे, डिपार्टमेंट चेंज पाहिजे, ट्रान्सफर, पेमेंट वाढ आणि पदप्रतिष्ठेची वाढ देखील या गुरु भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की 1 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 या काळामध्ये कन्या राशीमध्ये म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये नीच राशीमध्ये गोचर करत आहे. चतुर्थ स्थानात या शुक्र भगवंताचे नीच राशीचे गोचर कुठेतरी तुम्हाला आर्थिकतेच्या बाबतीत इनबॅलन्स करणारे असणार आहे. या काळामध्ये तुम्ही आईच्या संबंधाने चतुर्थ स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत माता, घर, जमीन, वाहन, स्थावर मालमत्ता आणि मानसिक शांतता किंवा सुखसुविधेच्या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाने चतुर्थ स्थानाला संबोधलेले आहे. या काळामध्ये घरगुती विषयांमध्ये तुम्हाला अत्यंत संयम ठेवावा लागणार आहे. भावनिक निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून सर्व निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या चतुर्थ स्थानातील शुक्र भगवंताच्या नीच गोचरमुळे कुठेतरी घरातील वातावरण लहान मोठ्या मतभेदांचे वातावरण निर्माण करू शकतात. घरात वाहन किंवा घरावर देखील खर्च होऊ शकतो. आईच्या आरोग्याकडे मात्र सर्वात महत्त्वाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. 18 ऑगस्ट पर्यंत मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना सर्वात महत्त्वाचं मानसिक शांततेसाठी ध्यान आणि योग किंवा प्राणायामाकडे जाणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर शनी भगवान जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये मीन राशीमध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये शनी भगवान गोचर करत आहे. दशम स्थानातील शनी भगवान कुठेतरी तुम्हाला सर्व बाजूने आणि विशेष म्हणजे या काळामध्ये ते वक्री अवस्थेत देखील आहे. या काळामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये दशम स्थानाला करिअरच्या संबंधाने भावाचं स्थान मांडलेलं आहे. नोकरी, व्यवसाय, पद प्रतिष्ठा, सामाजिक स्थान, अधिकार आणि कर्माच्या संबंधाने कालपुरुषाच्या कुंडलीत दशम स्थानाला संबोधलेलं आहे. दशम स्थानात कालपुरुषाचे किंवा कर्मस्थानाचे कारक शनी भगवान असतात आणि ते दशम स्थानात या काळामध्ये मीन राशीचे गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये दीर्घकालीन यश मिळवून देणारा काळ हा असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. मेहनत, शिस्त आणि सातत्य राखणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ उत्तम फळ देण्याची शक्यता आहे. विशेष करून या पराक्रम स्थानातील या दशम स्थानातील शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या व्यय भावावरती म्हणजे 12व्या भावावरती पडत आहे. परदेशाशी संबंधित व्यक्तींना काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. खर्चाचे योग्य नियोजन तुम्हाला आवश्यक असणार आहे म्हणजे आवश्यक ठेवणं गरजेचं असणार आहे. आध्यात्मिक प्रवास किंवा परदेशाशी संबंधित जे कोणी प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी काळ अत्यंत उत्तम असणार आहे. या दशम स्थानातील शनी भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावरती पडत आहे. चतुर्थ स्थानावरती या शनी भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे घरगुती जबाबदाऱ्या वाढणार आहे. मालमत्तेच्या व्यवहारात सर्व बाजूने आवश्यक संयम ठेवणं गरजेचं असणार आहे. कुटुंबातील अधिक वेळ देण्याची गरज तुम्हाला भासणार आहे आणि विशेष करून या काळामध्ये तुमच्याकडे मॅच्युरिटीची बाजू खूप जास्त प्रमाणात बघायला भेटणार आहे. फक्त बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं आणि उतावीळपणाने कोणतेही निर्णय न घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर या कर्मस्थानातील शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी तुमच्या सप्तम भावावरती पडत आहे. वैवाहिक जीवनात तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे. भागीदारीतील निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्यावे. विशेष म्हणजे व्यावसायिक सहकार्य अधिक तुमच्या या काळामध्ये मजबूत होऊ शकते. त्याच्यानंतर राहू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये कुंभ राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये या काळात गोचर करत आहेत. भाग्यस्थानातील म्हणजे नवम भावातील राहू भगवान अत्यंत तुम्हाला भाग्याच्या अनपेक्षित साथ या काळामध्ये मिळून देणार आहे. परदेशाशी संबंधित जे व्यक्ती कोणीतरी प्रयत्न करतात त्यांना सर्व बाजूने संधी वाढणार आहे. उच्च शिक्षणाच्या संबंधित प्रगती देखील या काळामध्ये होणार आहे. जे कोणी नवीन तंत्रज्ञान शिकण्याच्या बाबतीत प्रयत्न करतात त्यांना या काळामध्ये लाभ होताना बघायला भेटणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रभावशाली व्यक्तीशी संबंध तुमच्या या राहू भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. विशेष करून जे कोणी धार्मिक श्रद्धेबरोबरच नवीन विचारसरणी स्वीकारण्याची मानसिकता तयार करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या राहू भगवंताच्या गोचरमुळे. त्याच्यानंतर केतू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये पराक्रम स्थानामध्ये सिंह राशीचे केतू भगवान गोचर करत आहे. या सिंह भगवंताच्या गोचरमुळे तुमचा अत्यंत धाडस आणि आत्मविश्वास वाढताना बघायला भेटणार आहे. आध्यात्मिक साधनेकडे तुमची ओढ वाढेल. लेखन, संशोधन आणि अभ्यासामध्ये तुमचा रस वाढणार आहे. जे कोणी सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात त्यांच्यासाठी नवीन ओळख देखील या काळामध्ये निर्माण होणार आहे. विशेष करून लहान प्रवासातून तुम्हाला महत्त्वाचे अनुभव या काळामध्ये मिळणार आहे. पण भाऊ बहिणीच्या संबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि तो गैरसमज टाळण्यासाठी तुम्ही बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. करिअरच्या दृष्टीने जर बघायची गेली तर 2026 ऑगस्ट हा महिना मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी व्यावसायिक प्रगतीचा ठरणार आहे. कारण की या काळामध्ये दशम स्थानातील शनी भगवान, भाग्यस्थानातील राहू तर द्वितीय स्थानातील गुरु भगवान सर्व बाजूने तुम्हाला करिअरमध्ये फायदा देणार आहे. या काळामध्ये तुम्हाला वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी भेटणार आहे. पदोन्नती किंवा मान सन्मानाची योग देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. किंवा सरकारी आणि प्रशासकीय क्षेत्रांमध्ये जे कोणी काम करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. व्यावसायिक व्यक्तीच्या बाबतीत जर विचार करायचे गेले तर व्यावसायिक वर्गांसाठी हा काळ अनेक नवीन संधी घेऊन येतो. कारण की या काळामध्ये नवीन ग्राहक जोडण्याची चान्सेस दिसत आहे.
अडकलेले व्यवहार तुमचे मार्गी लागणार आहे आणि भागीदारीतील व्यवसाय तुम्हाला सर्व बाजूने सकारात्मक परिणाम देताना बघायला भेटणार आहे. फक्त या काळामध्ये तुम्ही योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आर्थिक वाढ तुम्हाला या सर्व काळांमध्ये अनुभवायला येणार आहे. मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर बघायला गेले तर या द्वितीय स्थानातील सूर्य भगवान, बुध भगवान आणि उच्च राशीचे गुरु भगवान अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. आणि विशेष म्हणजे या काळातील मीन राशीचे शनी भगवान तरी देखील अत्यंत मजबूत आणि आर्थिक स्थितीला परिपूर्ण असणारा हा काळ असणार आहे. ऑगस्ट 2026 मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना या महिन्यामध्ये उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. बचतीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सफलता भेटणार आहे. पण या काळामध्ये विशेष करून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असणार आहे. कारण की या काळामध्ये जोखमीची जी काही गुंतवणूक आहे किंवा जी काही रिस्कवाली गुंतवणूक आहे ती विचारपूर्वक करावी तुम्ही. कारण की भविष्यासाठी आर्थिक नियोजनावर या काळामध्ये तुम्ही भर दिलात, येणाऱ्या काळामध्ये हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य परिणाम देणार असणार आहे. कारण की IT फील्डमध्ये, संगणक क्षेत्रांमध्ये, कॅम्प्युटर फील्डमध्ये, लेखन, पत्रकारिता, संशोधन आणि कम्युनिकेशन क्षेत्रात जे कोणी काम करत आहात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर असणार आहे. मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना फक्त प्रेम संबंधांवाले व्यक्तींसाठी शुक्राच्या स्थितीमुळे प्रेम संबंधांमध्ये भावनिक उतार चढाव बघायला भेटणार आहे. त्याचे कारण असणार आहे ही नीच राशीचे शुक्र भगवान. या काळामध्ये गैरसमज वाढू शकतो. जोडीदाराशी तुम्ही प्रामाणिक संवाद साधा आणि राग आणि अहंकारवर नियंत्रण ठेवा. सर्व बाजूने तुम्हाला फायदाच बघायला भेटणार आहे. मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना वैवाहिक जीवनाच्या बाबतीत या गुरु भगवंताच्या शुभ योगामुळे सर्व बाजूने तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे. विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करत आहात, परस्पर संबंध एक दुसऱ्यांच्या बाबतीत मतभेद वाढत आहेत, या सर्व गोष्टींमधून तुम्हाला सुटका बघायला भेटणार आहे. तुम्हाला या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना या ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे उच्च राशीचे गुरु भगवान, शनी भगवान आणि या शुक्र भगवंतामुळे कुठेतरी मतभेद होणार आहे. पण तो बोलण्यात चालण्यात व्यवस्थित पद्धतीचा संयम ठेवला तर नक्कीच फायदा बघायला भेटणार आहे. विशेष करून या काळामध्ये संततीच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर काळ असणार आहे. फक्त या काळामध्ये आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं असणार आहे. कारण की हे मंगळ भगवान षष्ठेश लग्नात आलेले आहे. तर या काळामध्ये घशाच्या संबंधाने तकलीफ होऊ शकते. खांदे आणि हात दुखण्याच्या बाबतीत त्रास होऊ शकतो. विशेष म्हणजे मानसिक त्याच्या बाबतीत विक्षिप्तपणा खूप जास्त प्रमाणात जाणू शकतो या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. कारण की मंगळ भगवान चतुर राशीत असल्यामुळे आणि ते देखील षष्ठेश आणि लाभेश लग्नात आल्यामुळे कुठेतरी उतार चढाव बघायला भेटणार आहे. मालमत्तेच्या संबंधाने जे कोणी खरेदी आणि विक्रीचे प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत चांगला असणार आहे. घराच्या दुरुस्तीचे किंवा रेनोव्हेशनचे काम आहे, वाहनाच्या संबंधाने काही महत्त्वाचे कामं तुमचे पेंडिंग आहे ते देखील या काळामध्ये मार्गी लागणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. फक्त ऑनलाईन आणि सोशल मीडिया थ्रू जे कोणी काम करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. आपण या महिन्याच्या सर्व ग्रहगोचर पद्धतीचा आतापर्यंत आढावा घेतला आहे. आता या महिन्यामध्ये आपण डेट वाईज प्रेडिक्शन करणार आहे. ऑगस्ट या महिन्यामध्ये शास्त्राने काही महत्त्वाचे डेट दिलेले आहे. जे काही महत्त्वाचे कार्य करायचे ते तुम्ही हे डेट सोडून करा किंवा या डेट तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती किंवा नोटबुकवरती हायलाईट करून ठेवा किंवा मार्क करून ठेवा. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे त्यातनं तुम्हाला नक्कीच चांगला फायदा बघायला भेटेल हे दिवस सोडून केले तर. त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 25 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये तुम्ही जे कुठलेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहे ते होईल तेवढे तुम्ही पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. या काळामध्ये तुम्ही आरोग्याच्या संबंधाने, खर्चाच्या संबंधाने आणि शत्रूच्या संबंधाने कुठलीही रिस्क घेऊ नका. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे 18 ऑगस्ट. या 18 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला टेन्शन येईल असे कुठलेही महत्त्वाचे कामं करू नका. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत 18 ऑगस्ट किंवा या आम्ही दिलेल्या डेट्सच्या अनुसार घेतलेले निर्णय येणाऱ्या भरपूर दिवसांसाठी पुढच्या अनेक महिन्यांसाठी त्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या घटना घडणार आहे. या महिन्यामध्ये जे कोणी जॉबच्या बाबतीत प्रयत्न करत आहात, जॉब लागलाय पण जॉईनिंग होण्याची डेट पाहिजे, इंटरव्ह्यूची डेट पाहिजे आहे किंवा जॉबच्या संबंधाने काही महत्त्वाची बोलणी करायची आहे त्यांच्यासाठी 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. जे कोणी व्यवसाय करत आहात त्यांच्यासाठी 18 ऑगस्ट पर्यंत थोडंसं महत्त्वाच्या बाबतीत किंवा आर्थिकतेच्या बाबतीत थोडीशी तुम्हाला कुठेतरी कमीपणा जाणवणार आहे. त्यांनी नियमित स्वरूपाने श्री सुक्ताचे डेली 3 पाठ करणं येणाऱ्या काळासाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर जे कोणी आरोग्याच्या संबंधाने प्रयत्नात म्हणजे परेशानीत आहात, विशेष करून या काळामध्ये मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांनी 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टच्या दिवशी अत्यंत काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळणं किंवा आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण की या काळामध्ये नीच राशीचा शुक्र चतुर्थात आल्यामुळे आईच्या तब्येतीच्या संबंधाने प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी वर्गांसाठी 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट हे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. त्याच्यानंतर जे कोणी प्रेम प्रकरणाच्या संबंधाने आपलं प्रेम जाहीर करायचे आहे, घरी सांगायचे आहे किंवा प्रेमाच्या संबंधाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहे त्यांच्यासाठी 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट हे 2 दिवस फायदेशीर असणार आहे. जे कोणी विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी हा काळ किंवा हा महिना अत्यंत फायदेशीर आणि विवाहाचे योग जुळून आणणारा असणार आहे
मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 27 ऑगस्ट हे 4 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे विवाहाच्या संबंधाने मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना. शेअर मार्केटच्या संबंधाने ज्यांना कोणाला महत्त्वाची गुंतवणूक करायची आहे की जी भविष्यासाठी खूप लाभदायक असेल त्यांच्यासाठी 24 ऑगस्ट हा महिना अत्यंत फायदेशीर असणार आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शेअर्स आहे त्यांना विकायचे आहे त्यांनी 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या 3 दिवसात विकले तर भविष्यात चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर जे कोणी शेअर मार्केट शिकले आहेत, ज्यांना प्रॅक्टिकली शेअर मार्केट उतरवायचे आहे, ज्यांना कोणाला तरी अनालिसिस करायचे आहे त्यांच्यासाठी 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून 18 ऑगस्ट पर्यंत होईल तेवढं मिथुन राशीवाल्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईच्या तब्येतीची काळजी घ्या. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या संबंधाने किंवा काहीतरी तुम्हाला या काळामध्ये खर्च होण्याचे चान्सेस दिसत आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे घरात काहीतरी महत्त्वाचा खर्च देखील होणार आहे आणि त्याचे महत्त्वाचे कारण असणार आहे घरात काहीतरी रेनोव्हेशन, काहीतरी महत्त्वाच्या घराच्या संबंधाने काहीतरी नवीन वस्तू खरेदी करणं हा देखील म्हणजे खर्च होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 19 ऑगस्ट नंतर ते 2 सप्टेंबर पर्यंत काही महत्त्वाच्या किंवा फायदेशीर गोष्टी देखील मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची फायदेची गोष्ट म्हणजे विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ फायदेशीर असणार आहे. त्याच्यानंतर विवाहात पती पत्नींमध्ये मनमुटाव होता, कुठेतरी काही गोष्टींच्या बाबतीत तुमच्यामध्ये एक दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये कुठेतरी वादविवाद होत होते, त्या सर्व गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला सफलता किंवा ते सर्व जे काही मनमुटाव होता तो पूर्ण क्लिअर 19 ऑगस्ट पासून क्लिअर व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कोणी व्यवसाय करत आहात त्यांना नवीन बिझनेसची ऑफर येऊ शकते, पार्टनरशिपमध्ये तुमच्या मधुरता येणार आहे आणि पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये अमावस्या आहे आणि त्या अमावस्याच्या दिवशीच सूर्यग्रहण देखील आहे. 12 ऑगस्ट 2026च्या दिवशी अमावस्या असून या दिवशीच खग्रास सूर्यग्रहण आहे आणि हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या काळामध्ये धार्मिक दृष्ट्या शास्त्राने या दिवशी तुम्ही भारतातल्या म्हणजे सूतक देखील पाळू नये. फक्त या दिवशी जप, ध्यान, धारणा, मंत्रस्मरण आणि ईश्वर भक्ती करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे मिथुन लग्न मिथुन राशीवाले जातकांसाठी किंवा सर्वांसाठी. त्याच्यानंतर या महिन्यामध्ये रक्षाबंधन देखील आहे. 28 ऑगस्ट 2026 या दिवशी रक्षाबंधन देखील आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. पण हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या काळामध्ये याचे सूतक देखील भारतामध्ये लागू होणार नाही. विशेष म्हणजे या काळामध्ये भाऊ बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्य दृढ करण्यासाठी हा दिवस अत्यंत मंगलकारक आणि शुभकारक शास्त्रांनी मानलेला आहे. एकंदरीत पाहता ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन लग्न आणि मिथुन राशीवाल्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायातील विस्तार, नवीन संधी आणि सामाजिक पदप्रतिष्ठा आणि डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून देणारा ठरू शकतो. या काळामध्ये घरगुती विषय, मालमत्तेशी संबंधित निर्णय, भावनिक प्रतिक्रिया आणि अनावश्यक खर्च या सर्व गोष्टींवर तुम्ही संयम राखणे तितके आवश्यक असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला गुरु भगवंताचा आशीर्वाद, सूर्य भगवंताचे तेज आणि मंगळ भगवंताचे साहस आणि शनी भगवंताची शिस्त तर राहू भगवंताची महत्वाकांक्षा या सर्व गोष्टींचे समतोल साधल्यास हा महिना अत्यंत सकारात्मक बदल घडून आणू शकतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या जीवनातील प्रगती आणि यश आणि समाधानाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत मिथुन लग्न मिथुन राशीवाल्या जातकांना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.